दर्शकांनो नमस्कार. डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आयोजित करत असतो यासाठी की खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, खूप सारे आजार आपण आजूबाजूला आपल्या फॅमिलीमध्ये पाहत असतो, परंतु त्याच्या ट्रीटमेंट काय घ्यायचं, कुठं जायचं याच्याच कन्फ्युजनमध्ये आपण तसं घेत नाही किंवा त्याच्याबद्दल चुकीच्या कुठल्या तरी ट्रीटमेंट घेतो. आणि याचंच मार्गदर्शन आपल्याला व्हावं, आपल्या घर बसलेला आपल्याला याची माहिती मिळावी यासाठी आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जातो. आज आम्ही आलेलो आहोत कोल्हापुरातल्या संभाजीनगर स्टँडच्या बरोबर समोर असणाऱ्या एका क्लिनिकमध्ये. होमिओपॅथीसाठी या मॅडम प्रसिद्ध आहेत, डॉक्टर वृषाली प्रभावळे मॅडम. पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करतो आमच्या प्लॅटफॉर्मवरती. स्वागत आहे मॅडम, नमस्कार. होमिओपॅथीबद्दल आता सध्या लोकांच्या मध्ये खूप म्हणजे कोविड नंतर जसं तुम्ही म्हटलात की कोविड नंतर होमिओपॅथीबद्दल लोकांच्यात एक वेगळी क्रेज निर्माण झाली किंवा त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली एक प्रकारची म्हणायला पाहिजे की जसं आयुर्वेद इतर प्रत्येक पॅथीमध्ये जसं झालं त्या प्रकारे की लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. परंतु तरीही खूप सारे प्रश्न आहेत की मी कुठल्या ट्रीटमेंटसाठी होमिओपॅथीकडे जायला पाहिजे किंवा मला याच्यातून कुठल्या गोष्टी मिळणार आहेत या पॅथीमधून त्या पॅथीमधून किंवा कुठल्याही गोष्टीमधून. तर मी सर्व दर्शकांना आवाहन करेन की आवर्जून ही मुलाखत शेवटपर्यंत यासाठी बघा, कारण आपल्याच मनामध्ये असणारे प्रश्न किंवा आपल्याला काही भेडसावत असणारे प्रश्नची उत्तरे या मुलाखतीमधून आपल्याला ऑफकोर्स मिळतील. मॅडम, मी प्रश्नांची एक लिस्टच आहे, कारण आम्ही प्रत्येक वेळी दर्शकांना आवाहन करतो की काही मनामध्ये जर प्रश्न असतील तर आवर्जून इनबॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारून ठेवा. आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांना ते आवर्जून विचारू. तर तशी लिस्ट खूप आहे, परंतु बेसिक प्रश्नापासून मी सुरुवात करेन की जसं आता मी म्हटलो की कोविड नंतर आता होमिओपॅथीबद्दल एक वेगळी विचारधारा निर्माण झाली आहे आणि लोकांना आता ट्रीटमेंट अशा पाहिजेत की ज्याच्यामधून हार्म्स कमी आहेत किंवा साईड इफेक्ट्स कमी आहेत, परंतु नेमकं काय घ्यायचं आहे हे माहित नाही. त्यामुळे होमिओपॅथी नेमकी काय आहे याबद्दल पहिल्यांदा थोडक्यात. ओके, होमिओपॅथिक सायन्स किंवा होमिओपॅथिक सिस्टीम सगळ्यात महत्वाचे एका मूलभूत तत्वावर डिपेंड आहे. ते म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजे लाईक क्युअर्स लाईक. फॉर एक्झाम्पल काही मेडिसिन्स आता होमिओपॅथीमध्ये असतात, जसे की अगदी सोपं म्हणजे कांदा. जेव्हा आपण एखाद्या कांदा कापतो त्यावेळेला कोणत्या पद्धतीचे सिम्पटम्स येतील, तर डोळ्यामध्ये पाणी येईल, काही वेळेला अगदीच कांदा तिखट आहे तर नाकातून पाणी येईल किंवा चुरचुरतील, नाक चुरचुरेल, अगदी बर्निंग होईल. तर पेशंट जेव्हा येतो तेव्हा डिसीज सिम्पटम्सची काही लिस्ट घेऊन येतो की मला जर कोरायजा असेल तर कोरायजामध्ये मला अगदी नाकाच्या टिप पर्यंत पाणी येते आणि ते कंटिन्यू अगदी रनिंग नोज आहे. तर डिसीज सिम्पटम्स आणि होमिओपॅथिक मेडिसिनचे सिम्पटम जे जवळपास सगळे सिम्पटम्स कव्हर करणारं मेडिसिन सिलेक्ट केलं जातं. मेडिसिनल सिम्पटम आणि डिसीज सिम्पटम्स. सो मेडिसिनल सिम्पटम्स जे कव्हरिंग आहे डिसीज सिम्पटमशी ती जास्त जेव्हा कव्हर करतीये त्यावेळेला आपलं मेडिसिन डिसीज सिम्पटम्सला काढून टाकतं आणि क्युअर मिळते. आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स हे पोटंटाइज्ड फॉर्म मध्ये दिलेले असल्यामुळे त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स पेशंटच्या शरीरावर होत नाही. हा सगळ्यात महत्वाचा फायदा होमिओपॅथीचा आहे. आपली स्पेशालिटी आणि आपले जे वेगवेगळ्या ट्रीटमेंटची उदाहरणं आहेत याच्यावरती जाण्याआधी मी आत्ताच जे तुम्ही उत्तर दिलं याच्यातूनच पुढला प्रश्न सहसा लोकांच्याही मनामध्ये असेल की होमिओपॅथीमध्ये जास्त वेळ हिस्ट्री घेतली जाते किंवा त्याच्यामध्ये जास्त वेळ बोलून त्यानंतर मग आपल्याला तिथंच रिलॅक्स थोडं वाटतं, त्यामुळे औषधांच्या मध्ये इतका दम वगैरे काही नाही असं पूर्वी एक धारणा असायची. बरोबर. तर त्याबद्दल होमिओपॅथिक केस टेकिंग. राईट. तर होमिओपॅथिक केस टेकिंग म्हणजे काय, तर पेशंट होमिओपॅथिक मेडिसिन्स हे माइंड, बॉडी आणि सोल या 3 गोष्टींवर विचार करून दिलं जातं. आता माइंड म्हणजे काय, तर प्रत्येक मनुष्य घडताना त्याच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट आणि त्याच्या स्वतःचे जे सेन्सिटिव्हिटीज आहेत त्या पद्धतीने तो स्वतःला घडवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी गाडी चालवतीये आणि गाडी चालवता चालवता पडले, तर प्रत्येक व्यक्तीची रिॲक्शन जी आहे ती डिफरंट असणार. म्हणजे त्यावेळेला माझी चूक झाली एखादी व्यक्ती मान्य करेल, एखादी व्यक्ती त्या चूक नसताना समोरच्या माणसाशी भांडायला जाईल, एखादी व्यक्ती त्यावेळेला शांत बसेल किंवा घाबरायला लागेल, एखादी व्यक्ती परत गाडीला हातच लावणार नाही, एखादी व्यक्ती म्हणेल नाही आता तू गाडी चालव मी मागेच बसेल. सो प्रत्येक व्यक्तीचा स्टिम्युलायवर रिॲक्शन वेगळी आहे. ठीक आहे, तर तो स्टिम्युलाय कोणता आहे आणि त्याच्यावर येणारी रिॲक्शन कोणती आहे. होमिओपॅथिक मेडिसिन हे इंडिव्हिज्युअलायझेशन या
महत्वाच्या तत्वावर काम करतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्या व्यक्तीकडून येणारे जे काही रिॲक्शन्स आहेत ते वेगळे आहेत. जसं आपण ऍक्सिडेंटचं उदाहरण दिलं, त्याला लागू होणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या आहेत. अगदी बरोबर. म्हणजे मला जर मायग्रेनचा त्रास असेल तर प्रत्येकाला मायग्रेनचे येणारे जे सिम्पटम्स आहेत ते डिफरंट असते. म्हणजे मला सिव्हिअर टाईप ऑफ थ्रोबिंग पेन आहे, म्हणजे मला खूप जास्त ठणकल्यासारखं फील होतंय. काही जण म्हणतात की अगदी मला हॅमरने ठोकल्यासारखं पेन होतंय, मला त्यावेळेला लाईट नॉईज ह्याचा त्रास होतोय. आणि त्यावेळेला काही इमोशनल कॉन्कॉमिटंट सिम्पटम पण येतात. फॉर एक्झाम्पल, काहींना रडायला येतं, काहींना डिप्रेसिव्ह फील होतं, काहींना वाटतं कुणीतरी माझ्या आईने माझ्या बाबांनी माझ्या जवळच राहावं. सो त्यावेळेला येणारे जे सिम्पटम्स आहेत म्हणजे क्लिनिकल सिम्पटम्स किंवा पॅथॉलॉजिकल सिम्पटम सोबतच कॉन्कॉमिटंट किंवा मेंटल इमोशनल सिम्पटम्स, आणि ते का सुरुवात झाली, सगळ्यात महत्वाचं की हे का सुरू झालं, ही एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात होण्यापाठीमागचं कारण काय, हे शोधणं आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. त्यासाठी केस टेकिंग अत्यंत महत्वाचे असते. केस टेकिंगचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. जसं तुम्ही म्हटलात की तिथेच रिलॅक्स होतं, तर रिलॅक्स होणं गरजेचंही आहे आणि तो आमच्या पॅथीचा पार्ट पण आहे. म्हणजे आम्हाला हे समजून घेणं की कारण काय आहे, कॉज काय आहे, ह्याच वेळेला हा डिसीज का सुरू झाला हे शोधणं जेवढं महत्वाचं आहे, त्यासोबत ज्या वेळेला पेशंट हे शेअर करत असतो तेव्हा तो काहीतरी एनर्जी थ्रो करत असतो. पेशंट हा एक एनर्जी सोर्स आहे आणि फिजिशियन हा एक एनर्जी सोर्स आहे. ज्या वेळेला तो काहीतरी बोलतोय तेव्हा कोणीतरी ऐकतंय. तर इंटरव्ह्यू टेक्निकचे व्हरायटी ऑफ पॅटर्न्स आहे. फॉर एक्झाम्पल, लिसनिंग आहे. आता तुम्ही मला ऐकताय म्हणून मला काहीतरी बोलू वाटतंय, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, काही वेळेला काही पेशंट असे असतात की त्यांना कन्फ्रंट करावं लागतं. म्हणजे कोणीतरी ऐकतंय आणि आपल्याला समजून घेतंय, पण त्यासोबत त्याची चूक दाखवणारी एखादी व्यक्ती असावी लागते. ती व्यक्ती तो फिजिशियन होऊ शकतो. काही वेळेला त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करावे लागतात. म्हणजे पेशंट बोलतो, किती वेळ कंटिन्यू करायची केस टेकिंग, तो आजूबाजूच काहीतरी बोलतो आणि मेन मुद्द्याचं काही बोलतच नाही, तर त्याला क्रॉस क्वेश्चनिंग पण काही वेळेला विचारावं लागतं. काही वेळेला पेशंटला फिजिशियनवर विश्वास पण नसतो, कारण की आमच्याकडे एकदा एक पेशंट जोडला गेला की तो एक राहत नाही, त्याची अख्खी फॅमिली हळूहळू आमच्याकडे यायला लागते बिकॉज ऑफ रिझल्ट्स. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आला आणि त्याची फॅमिली आली नाही असे फार क्वचित उदाहरणं असतील. मग हजबंड वाईफ, मग त्यांची मुलं हे जोडली जातात. बट त्याच्यात पण एखादी गोष्ट अशी असते की पेशंटला असं वाटतं की मी हे जर मॅडमला सांगितलं आणि मॅडमनी माझ्या बायकोला सांगितलं तर, किंवा मी माझ्या इनलॉज बद्दल काहीतरी बोलले आणि माझ्याबद्दल मॅडमनी माझ्या हजबंडला सांगितलं तर असे प्रश्न पडू शकतात. बट सगळ्यात महत्वाचं, आम्ही जेव्हा केस टेकिंग सुरू करतो तेव्हाच त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं जातं की हा डेटा कम्प्लिटली कॉन्फिडेन्शियल डेटा असणार आहे. कारण आता इव्हन माझे काही फॅमिली मेंबर्स पण माझे पेशंट आहेत. तर फॅमिली हा पार्ट बाहेर. जेव्हा आपण प्रोफेशनमध्ये आहोत तेव्हा प्रोफेशनमध्ये आपलं नातं जे आहे ते डॉक्टर आणि पेशंटच आहे. अर्थ काय की एकंदरीत ते पूर्ण कॉन्फिडेन्शियल राहतं आणि त्याच्यात अगदी पहिलं त्या पेशंटला जे रिलॅक्स व्हायचं असतं ते पूर्ण होण्यासाठीचा जो स्पेस आहे, ही एक धारणा असते. परंतु याच्यातून पुढे ट्रीटमेंट जी चांगली, जसं मॅडमने सांगितले की त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुद्धा त्याची वेगळी आणि युनिकच असते. त्यासाठी असणारा हा कालावधी आहे. आणि केस टेकिंगच्या वेळेला फिजिशियन फक्त फिजिशियन राहत नाही, तो बऱ्याच वेळेला त्या पेशंटचा गाईड असतो, फिलॉसॉफर असतो, कधी मुलगी असते, कधीतरी भाऊ होतो, कधीतरी काहीतरी पॅरेंटच्या लोकेशनमध्ये होमिओपॅथी म्हणून तर एवढी वास्ट आहे की त्याला पहिल्यांदा आपण मेंटली हे असं लागतं. आणि त्यामुळे फिजिशियन हा स्वतः सेन्सिटिव्हिटीनी स्टेबल असावा लागतो. कुणाचं तरी काहीतरी ऐकताना आपल्यामध्ये पण काही सेन्सिटिव्हिटीज रेज होतात, त्या कंट्रोलमध्ये ठेवून, म्हणजे पाण्यामध्ये न बुडता पाण्याच्या ह्याला पाय काठांवर राहून पाण्यात तर पाय बुडवले तर पाहिजेत, त्याची डेप्थ पण कळली पाहिजे, त्याचा थंडावा पण कळायला पाहिजे, त्याची उग्रता पण कळाली पाहिजे, परंतु वाहत जायचं नाही. सो ही ट्रेनिंग आम्हाला खूप महत्वाची असते आणि
ते सगळं रिसीव्ह केल्यानंतर आम्ही सिमिलिमम शोधतो. म्हणजे इमोशनली एलिमेंट्स फ्रॉम काय आहेत, त्याच्या कुठल्या गोष्टींमुळे त्याच्या हे सिम्पटम्स वाढतात, कुठल्या गोष्टीचा कुठला स्टिम्युला आलाय ज्याच्यामुळे त्याचा राग वाढलाय किंवा त्याची दुखण्याची तीव्रता वाढती आहे, कुठल्या वेळेला ह्या कंप्लेंट्स वाढतायत, कुठल्या गोष्टी केल्याने ह्या कंप्लेंट्स वाढतायत. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक पेशंट येतो आणि तो सांगतो की मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हाच मला बर्निंग वाढते, मी जेव्हा घरी असतो किंवा मी माझ्या होम टाउनला गेलो तर मला सिम्पटम्स येत नाहीत, ते झिरो असतात. म्हणजे नक्की त्याचा जो काही एलिमेंट्स फ्रॉम आहे, पॉझिटिव्ह एजंट आहे, तो त्याच्या ऑफिसशी रिलेटेड आहे. मग तो कोणता हे शोधणं आमच्यासाठी महत्वाचं असतं. तो शोधला की रेमेडी शोधणं अगदी सोपं होऊन जातं. यासाठीची ही केस स्टडी आणि केस म्हणजे टेकिंग टाइम असतो तो. हो. मूळ मुद्द्यावरती येतो आता मुलाखतीचे की वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपल्या इथं होतात. आपली स्पेशालिटी ज्यामध्ये आहे, सोरायसिस असतील किंवा महिलांचे जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी पासून सगळेच, की याच्यावरचे ट्रीटमेंट्स आपल्याकडे फार चांगल्या होतात, ज्याच्या रिझल्ट्समुळे आता जसं तुम्ही म्हटलात की एक व्यक्तीच नाही, ते पेशंटच नाही तर त्यानंतर त्याची फॅमिली सगळी जोडली जाते. तर प्रथमतः मी तुमच्या काही उदाहरणांच्याकडे, म्हणजे आपल्या दर्शकांना तेच ऐकायला आवडेल की नेमकी कुठल्या अशा क्रिटिकल केसेस होत्या सोरायसिस असतील किंवा इतर महिलांच्या आरोग्याचे की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना ते फार चॅलेंजिंग होतं, खूप बाहेरून त्यांनी हात टेकलेले किंवा गिव्ह अप केलं होतं आणि त्यानंतर इथे येऊन त्यांना ते क्युअर झालं किंवा रिलॅक्स मिळालं. ओके. सोरायसिसच्या तर आपल्याकडे भरपूर केसेस आहेत. एक केस होती जी होती, होमिओपॅथिक ट्रीटमेंट चांगलीच आहे सोरायसिससाठी. त्यामुळे सोरायसिस मध्ये सगळ्यात महत्वाचं पेशंट कन्व्हर्ट होण्याचं कारण म्हणजे नो साइड इफेक्ट्स. लॉंग टर्म पेशंट पेन मध्ये असतो. म्हणजे सोरायसिसचे डिफरंट पॅटर्न्स आहेत, टाइप्स आहेत. त्यातला पुष्युलार सोरायसिसचे केस मी तुम्हाला सांगते की इतकं पेनफुल पेशंटला त्रास होता की प्रत्येक जॉईंटला पुष्युल्स तयार व्हायचे आणि ते ऊज आउट होत होते. आणि त्याच्या मुलाला घेताना सुद्धा त्याला ही फिलिंग असायची की मी माझ्या मुलाला घेऊ का नको, त्याला हे होईल का, या पद्धतीचे सिम्पटम्स किंवा या पद्धतीचा माइंडसेट घेऊन पेशंट आमच्याकडे आला होता आणि तो कम्प्लिटली क्युअर्ड आहे. किंवा आता एक केस मागे झाली ज्याच्यामध्ये 4 ते 5 वर्ष झाले पेशंट नंबर ऑफ ट्रीटमेंट करून मग माझ्याकडे आला आणि त्याच्या पूर्ण बॉडीवर अगदी ब्लॅकिश पॅचेस तयार झाले होते आणि स्केलिंग, बर्निंग सेन्सेशन हे प्रचंड होतं. आता जवळपास 6 महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर त्याचे स्केल्स तर 0 आहेत, त्याला न्यू लिशन्स येत नाहीयेत. त्यासोबतच त्या पेशंटचे आता जी ब्लॅकनिंग आहे शरीरावर झालेली ती पण हळूहळू आता निघून चाललेली आहे. नाही, मला हा कालावधीच विचारायचा होता की किती कालावधी लागतात अशा ट्रीटमेंटना. तर 6 महिन्यात तरी त्याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित दिसायला लागले, इतक्या मोठ्या. अगदी बरोबर. म्हणजे लोकांमध्ये हा ग्रह आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंटला खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते तर त्याचे रिझल्ट हळूहळू दिसतात. नाही, असं काही नाही. माणसाची, प्रत्येक व्यक्तीची शरीराची घटना किंवा त्याची सेन्सिटिव्हिटी डिफरंट असते. त्या पद्धतीने तो रिॲक्ट करतो. म्हणजे मला ठेच लागली तर मी कदाचित आवाज करणार नाही, परंतु एखादी व्यक्ती ती तिथंच बसून राहील, एखादी व्यक्ती मोठ्याने ओरडेल. तशाच पद्धतीने प्रत्येकाची बॉडी असते. काही व्यक्तींची जी बॉडी आहे ती मेडिसिनला इझिली रिस्पॉन्ड करते. त्यासोबतच पेशंटनी सगळं काही शेअर केलेलं असेल तर योग्य पद्धतीची मात्रा पण त्याला मिळते. होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या मात्रा किंवा पोटॅन्सी सिलेक्शन पण खूप महत्वाचं असतं. पर्सन टू पर्सन ते व्हॅरी होतं. योग्य मेडिसिन योग्य मात्रेत दिलं गेलं आणि पेशंटच्या शरीराने पण तेवढाच इझिली रिस्पॉन्ड केला तर मग मेडिसिनची ऍक्शन खूप फास्ट होते. म्हणजे माझ्याकडे अॅक्यूट केसेस येतात ज्या फॅमिली जोडल्या गेल्या त्यांचे चिल्ड्रन्स जे आहेत ते कोणतेही मेडिसिन घ्यायला तयार नसतात आणि आपले मेडिसिन पण आपल्या गोळ्या स्वीट असतात होमिओपॅथीच्या, त्यामुळे ते लगेच तयार होतात. म्हणजे सर्दी खोकला झाला किंवा इव्हन फिवर जरी आला तरी पेशंट माझ्याकडे येतात आणि अॅक्यूट केसेस ह्या अॅक्यूट ट्रीटमेंटने बऱ्या होतात. त्याला काही फार लेंथी पिरियड लागतो असं नाही. इव्हन आपण डेंग्यू मध्ये पण पेशंटला ट्रीटमेंट देतो. अॅक्यूट केसेसला कालावधी पण तेवढाच कमी लागतो आणि ज्या क्रॉनिक केसेस आहेत किंवा आपल्याकडे पेशंटच उशिरा आलाय आणि त्याची बॉडी जर मेडिसिनला स्लोली रिस्पॉन्ड करत असेल तर ट्रीटमेंटला कालावधीला वेळ लागतो.
2 पद्धतीचे ट्रीटमेंट असतात किंवा आजार असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फंक्शनल डिसिजेस आणि दुसरे असतात स्ट्रक्चरल चेंजेस झालेले डिसिजेस. तर फंक्शनल कंप्लेंट्स असणारे जे डिसिजेस आहेत त्यांना होमिओपॅथिक मेडिसिन लगेचच रिस्पॉन्ड करतं. बरोबर. आणि जे क्रॉनिक केसेस आहेत, स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत, त्या केसेसमध्ये आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यावी लागते. बट त्यासोबतच रिस्पॉन्स ऑफ बॉडी हा खूप महत्वाचा पार्ट आहे की कोण कुठल्या पद्धतीने मेडिसिनला रिॲक्ट करतो. यालाच धरून माझा पुढला प्रश्न असेल की रिस्पॉन्स ऑफ बॉडी म्हणजे ती रिॲक्शन शरीराकडनं पण तेवढी व्हावी लागते. तर वयस्कर लोकांच्या ज्या तुम्ही ट्रीटमेंट घेता याच्यामध्ये होमिओपॅथी कशी रिझल्ट कसे आहेत? आता सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि आपल्याकडे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी हा नवीन आपण ब्रँच सुरू केली आहे. तर जे वयस्कर लोक सरांकडे येतात, ऑस्टिओआर्थरायटिस असू देत, रुमॅटिझम असू दे, रुमॅटिझमच्या केसेसमध्ये अगदी डिफॉर्मिटी झालेल्या सुद्धा केसेस असतात. मग आपण किती पद्धतीने किती दिवस लॉंग टर्म ट्रीटमेंट देणार? काही वेळेला काही लिमिटेशन्स येतात. तर पेशंट माझ्याकडे येतात आणि मॅडम आम्हाला होमिओपॅथीने काही फरक पडेल का असा प्रश्न त्यांचा असतो. कारण की खूप वयस्कर असतात, काही वेळेला त्यांना सर्जरीज करायच्या नसतात, काही वेळेला पेनची सिव्हिरिटी अशी असते. आता रुमॅटिझम मध्ये बेसिक कॉमनली जी सिम्पटम येतो तो म्हणजे सकाळी उठल्यावर खूप आखडण असते, स्टिफनेस असतो बॉडीला आणि मुवमेंट करायलाच फार त्रास होतो. आणि मग मला मॉर्निंगलाच इतकं कंटाळा आलेला असतो, मग माझा पूर्ण दिवसच त्याच्यामध्ये जातो. मुवमेंट केल्यानंतर मला रिलॅक्सेशन वाटते, बट मला जी स्टार्ट व्हायला पाहिजे तशी स्टार्ट होत नाहीये. तर होमिओपॅथिक मेडिसिन विदाउट साईड इफेक्ट जे काही ओल्ड एजेड पर्सन्स आहेत, इव्हन आपल्याकडे पार्किन्सनिझमचे केसेस आहेत काही, ज्याच्यामध्ये आपण काही वेगळ्या पद्धतीचे मेडिसिन्सनी काही करू शकत नाही, म्हणजे त्यावेळेला डोपामाइन किंवा काही दिल्याशिवाय. बट होमिओपॅथिक मेडिसिन त्यांचं डिप्रेशन पण कमी करतं, इव्हन त्यांच्या सिम्पटम्सलाही ट्रीट करण्याचं काम करतं. स्ट्रक्चरल डिसिजेस तिथेच थांबतात. खूप आपण त्याच्यामध्ये फरक करू शकत नाही, म्हणजे जे डिफॉर्मिटीज ऑलरेडी क्रिएटेड आहेत त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. बरं, परंतु त्यांना सिम्पटमॅटिक रिलीफ देणं हे होमिओपॅथिक मेडिसिन नक्कीच करतं. ओल्ड एज स्ट्रोकच्या केसेस आहेत, पार्किन्सनच्या केसेस आहेत, रुमॅटिझमच्या केसेस आहेत, ऑस्टिओआर्थरायटिसच्या केसेस आहेत. यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की जसं मगाशी म्हटलो आपण की केस टेकिंग टाइम, सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स खूप लोकांना आहेत. मानसिक ताणतणाव असतील, स्ट्रेस असतील, फ्रस्ट्रेशन आहे, तरुणांच्या मध्ये सध्या वाढतं प्रमाण आहे. तर ती लोकांना ऍक्च्युली इतका मोठा प्रॉब्लेम नसतो, परंतु त्यांना कुठेतरी ते रिलीज व्हायचं असतंय किंवा व्यक्त व्हायचं आहे. तर या फील्डकडे किंवा या पॅथीकडे सध्या ही ट्रीटमेंट कशी आहे किंवा ह्याच्याकडे वाढता म्हणजे ते रुग्ण कसे येत आहेत? हो, अगदी बरोबर. तरुण तरुणींचं प्रमाण जे तुम्ही म्हणताय त्याच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की पियर प्रेशर, कोणीतरी आपल्या आयुष्यात पार्टनर असणं किंवा कोणीतरी आपल्या सोबत असणं ही कंपल्शन वाटायला लागलंय. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला किती योग्य किंवा अयोग्य ह्यापेक्षा कोणीतरी माझं आहे हे दाखवायचं पण असतं, असाही एक इश्यू तरुण तरुणींमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की एक्झाम रिगार्डिंग स्ट्रेस, कॉम्पिटिशनचा स्ट्रेस प्रचंड आहे आणि पॅरेंट्स कडून येणारं प्रेशर पण तितकंच आहे. त्यामुळे ही जी मुलं आहेत त्यांचं येण्याचं प्रमाण माझ्याकडे जास्त आहे. साधारण अगदी 9वी-10वीच्या मुलींपासून ते ग्रॅज्युएशन किंवा अगदीच रिसेंटली जॉब जॉईन करणाऱ्या मुलींपर्यंतच्या स्टुडंट्स माझ्याकडे येतात. काय होतं की खूप जास्त स्ट्रेस आणि ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स एन्झायटी याच्यामुळे काय होतंय, मुलींमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सचे पण केसेस वाढायला लागलेत. त्यामुळे पीसीओडी आणि पीसीओएसच्या कंप्लेंट्स किंवा थायरॉइडच्या कंप्लेंट्स खूप अर्ली एजमध्ये येणाऱ्या मुली यांचं प्रमाण माझ्याकडे जास्त आहे. म्हणजे रिझल्ट कसे आहेत? अगदी छान आहेत. म्हणजे काही लाईफस्टाईल चेंजेस मी मुलींना सजेस्ट करते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीही करा पण स्वतःसाठी 20 मिनिट ते 45 मिनिट काढा. सुरुवात 20 मिनिटांनी करा, परंतु 45 मिनिट एक्सरसाइज करा. हा माझा पहिला
पहिल्यांदा सजेशन असतं. दुसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सला आणि इमोशनल बॅलन्स करायला होमिओपॅथिक मेडिसिन खूप जास्त मदत करतं. म्हणजे माझ्याकडे आत्ता 15 दिवसापूर्वीची जे केस आहे ती शेअर करते की ज्यामध्ये त्या मुलीला इतकी एन्झायटी लेवल आहे परफॉर्मन्सची की मी गॅप घेतलाय आणि माझे जे काही फ्रेंड्स होते एकतर ते पैसे कमवत आहेत किंवा मग दुसरीकडे पुढे MS करायला गेलेत, बट मी तिथेच राहिले. ह्या प्रेशरमध्ये ती मुलगी आणि तिच्यामधली जी एन्झायटी त्याच्यामुळे तिला पॅनिक अटॅक्स यायला लागले. म्हणजे इतक्या लेवलला प्रेशर आहे मुलांमध्ये की मी मागे राहते का या प्रश्नामुळे ती इतकी. आणि त्यासोबतच मग तिचे हॉर्मोनल इम्बॅलन्स पण सुरू झालाय, त्यामुळे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी सुरू झाली आहे आणि मग त्यामुळे मूड स्विंग्स, मग ते पॅरेंट्सवर मूड थ्रो करणं आणि त्यामुळे पॅरेंट्स आजारी पडणं. एक व्यक्ती आजारी असेल तर पूर्ण ती चेनच निर्माण होते. आजारांची पण चेन होते आणि लोकांच्यात म्हणजे फॅमिली मेंबर्स सगळे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा पद्धतीने प्रेशर होतं. तरुण मुलगा किंवा मुलगी सेटल होणं ही त्या फॅमिलीची प्रचंड मोठी गरज असते, कारण की एक नवीन पिढी सुरक्षित आणि हेल्दी कशा पद्धतीने पुढे जाते ह्याच्याकडे पॅरेंट्सचं प्रचंड लक्ष असतं. मी ऍज अ पॅरेंट मला ते जाणवते की मला प्रत्येक वेळेला प्रत्येक मोडला हे लक्षात येतं की हेल्दी असलं पाहिजे आपलं चाइल्ड. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आणि इमोशनली ते इतकं स्ट्रॉंग पाहिजे की येणाऱ्या सिच्युएशनला त्याला फेस करता आलं पाहिजे. आणि जर ते इमोशनलीच इम्बॅलन्स्ड फील करत असतील तर मग पुढच्या स्टेप्सला हे पॅरेंट घाबरतात की इथे आम्ही आहोत जे तिला सांभाळून घेतोय किंवा त्याला सांभाळून घेतोय, पण नंतर काय. बरोबर. आणि रिगार्डिंग इमोशनल चेंजेस बद्दल जर बोलाल तर आपल्या एरियामध्येच आता जिज्ञासा स्कूल आहे. तर काही चिल्ड्रन्स असतात की जे ADHDचे आहेत किंवा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असणारे मुलं आहेत किंवा काही सेरिब्रल पाल्सीचे चिल्ड्रन्स आहेत. तर आता तिथले काही स्टुडंट्स माझ्याकडे मुलं येतात की जे हायपर होतात. माझ्याकडे एक मुलगी येते ती खूप जास्त हायपर, म्हणजे ती त्यांच्या स्कूलमधल्या तिच्या फ्रेंड्ससोबत पण ओके नाहीये. इव्हन तिने तिच्या इतर टीचर्सवर पण फक्त कॉन्ट्राडिक्ट केलं किंवा हे असं नाही असं कर म्हणून सांगितलं तर चेअर वगैरे फेकणं इथपर्यंत तिचं ॲग्रेशन वाढलेलं होतं. बट विदिन 15 days आफ्टर मेडिसिन आफ्टर केस टेकिंग. आता त्या केसेसमध्ये केस टेकिंग फार चॅलेंजिंग असते, कारण की जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पॅरेंटकडून गॅदर करावी लागते. कारण की प्रत्येक वेळेला चाइल्ड आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यामध्ये एबल नसतो. ऑटिस्टिक चिल्ड्रन्स असतील तर त्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिननी हायपर ऍक्टिव्हनेस, त्यांची हायपर रिॲक्टिव्हिटी अगदी नॉर्मलाइज होते. म्हणजे तिचं अगदी मेन्स्ट्रुअल डिफिकल्टी होती, 3 month मेन्सेस येत नव्हते किंवा तिचे इमोशनल चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागत होते. इव्हन तिला इनव्हॉलेंटरी युरिनेशन होत होतं, बट कम्प्लिटली बच्चू स्टेबल आहे विदिन 15 days. अरे बापरे, एवढा चांगला रिझल्ट. अगदी छान रिझल्ट. तुम्ही अलर्ट राहा, तुम्ही योग्य माहिती फिजिशियनला द्या, फिजिशियन नक्की हेल्प करतो. नाही, खरंच खूप सारे असे प्रॉब्लेम्स आपल्या आजूबाजूला किंवा पाहुण्यांच्या रिलेटिव्ह मध्ये आपण पाहतो आणि दुर्लक्ष करतो की नाही बाबा हे असे या लहानपणाच्या गोष्टीमुळे ते आलंय, तसंच ढकलत नाही. परंतु पूर्ण जीवन स्पॉईल होण्याआधी अशा काही तज्ञ डॉक्टरांच्याकडे आपण आवर्जून भेट द्यावी, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन सल्ला घेऊन ट्रीटमेंटही घ्यावी. इतक्या लवकर ती क्युअर पण होऊ शकते. त्यानंतर आपल्याला ते आश्चर्य वाटतं की अरे बापरे हे क्युअरेबल होतं. अगदी छान रिझल्ट येतात. त्याला मेंटेन केलं तर आपण खूप छान क्युअर देऊ शकतो. खूप सारे आता सोरायसिस पासून मगापासून आपण ज्याच्यावरती बोलतोय, महिलांचे वेगवेगळे आरोग्याचे प्रॉब्लेम्स, तसं आता सायकोलॉजिकल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स ज्याची ट्रीटमेंट इतकी चांगली या पॅथीमध्ये किंवा इथं मॅडमच्या इथं उपलब्ध आहे. हे सगळे ट्रीटमेंटला लोक येतात, परंतु याच्यानंतरची एक लोकांच्या धारणा अजून काय आहे की बाबा औषधे घ्यायची झालीत होमिओपॅथी तर त्याच्यासाठी मग खाण्यापासून खूप साऱ्या गोष्टींची बंधनं पाळावी लागतात. तर तसं काय आहे का किंवा खूप पाळावं लागतं का? नाही, अगदी नाही. काही वेळेला काही फॉर एक्झाम्पल काही मेडिसिन्सला कॉफी अवॉइड करायला आम्ही सांगतो किंवा काही स्टिम्युलंट्स फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असेल किंवा
सॉफ्ट ड्रिंक्स असतील किंवा लसूण कांदा ह्याचे, बट ते केस टू केस डिफर होतं. एखादं मेडिसिन असं अजिबातच नाही. होमिओपॅथिक मेडिसिन्सला लिमिटेशन्स किंवा कुठल्या गोष्टी अशाच पाळा पथ्य हा प्रकार नाही. म्हणजे लोक त्याला एक घाबरत असतात की नाही मला हे खायचंच पूर्ण सोडायचं तर मग राहायचं काय कशाला. नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हणताय पथ्य असणारा डिसीज म्हणजे डायबेटीज, आणि डायबेटीजला होमिओपॅथी ट्रीट करतं का ह्याबद्दलचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर माझं असं आव्हान आहे, ज्या लोकांना अगदी अर्ली एजमध्ये किंवा आत्ताच डायग्नोज झाला डायबेटीज त्यांनी नक्की होमिओपॅथिक मेडिसिन्स घ्या, व्यवस्थित माहिती द्या आणि ट्रीटमेंट स्टार्ट करा. आपण पेशंटला विदाउट मेडिसिन स्टेबल करतो, होमिओपॅथिक मेडिसिनने स्टेबलाइज करतो, त्यांना ऍक्टिव्ह लाईफस्टाईलकडे चेंज करतो आणि जो डिसीजला तुम्हाला आतापासून मेडिसिन्स घ्यायचे ते आपण ड्युरेशन अगदी वाढवू शकतो. इवन काही पेशंट माझे इन्शुलिनवर होते, ते पेशंट आपण फक्त आता ओरल हायपोग्लायसेमिक एजंटवर आणले, त्याचे पण डोसेस कमी केलेले आहेत. म्हणजे मेडिसिन घेण्यासाठी फक्त कोल्हापूर नाही तर रत्नागिरी, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि आउट ऑफ स्टेटमध्ये आता माझे छत्तीसगड, रायपूर इथूनही पेशंट येत आहेत. सो काही वेळेला ऑनलाईन केस टेकिंगनी सुद्धा पेशंट मेडिसिन्स मागवतात आणि त्यांना रिझल्ट आहेत म्हणून ते एवढ्या लांबून येत आहेत. पेशंट जास्त आहेत की प्रत्येक ह्याच्यामध्ये? सगळ्यामधलेच पेशंट जास्त आहेत, बट डायबिटीसच्या पेशंटला सुद्धा या पद्धतीने आपण मेडिसिन्स देऊ शकतो. आणि स्टेजमध्ये असेल तर पूर्णच इवन इन्शुलिनवर असणाऱ्या पेशंटलाही आपण स्टेबिलाइज करतो. म्हणजे आपण 3-3 महिन्यांनी HbA1c कडे लक्ष ठेवतो, त्यांचे पोटॅन्सिस चेंज करून त्यांना स्टेबलाइज करायला खूप मदत करतो. आता आम्ही सध्याला एक प्रोग्राम लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये मॅक्सफिट जिम, माझ्या डायटिशियन आहेत आणि आम्ही तिघं मिळून जास्तीत जास्त हेल्दी लाईफ आणि डिसीज पासून क्युअर, तर हा गोल कम्प्लीट करण्याची एक आम्ही ट्रीटमेंट लॉन्च करतोय. म्हणजे तुम्ही आफ्टर मेडिसिन, आफ्टर क्युअर, आता मी बरा झालोय, आता मला कुठलीही गरज नाही, या भ्रमात न राहता आपल्याला लाईफ लॉंग हेल्दी राहायचं, या गोष्टीसाठी पण काही चेंजेस करणं गरजेचं आहे. नाही खरंय, कारण लोक आता हेल्थ कॉन्शियस झालेत, अजून व्हायला लागले, तर ते खाण्यापिण्यापासून आता ट्रीटमेंटच्या सवयी वेगळ्या पद्धतीने शोधतायत आणि त्यांना फक्त आजारासाठी ट्रीटमेंट नाही घ्यायची तर हेल्दी राहण्यासाठी पण. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एवढं चांगलं मार्गदर्शन आहे. मी पुन्हा एकदा आवाहन करेन दर्शकांना की एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आता सोरायसिस पासून, आता जसं आता आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त बघतो ह्या आधुनिक जीवनशैलीमुळे की मानसिक ताणतणाव, त्याच्यामुळे येणारे टेन्शन्स, फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस आणि त्यानंतरचे डायबिटिक आजार, याच्यावरती इतकी चांगली ट्रीटमेंट, इतके चांगले रिझल्ट्स आपल्या समोर आहेत. तर यासाठी संभाजीनगर बस स्टँडच्या समोर इथं जरी आला तरी मॅडमांचं इथं क्लिनिक आहे आणि इथं येऊन एकदा भेट देऊन तुम्ही इथले रिझल्ट सुद्धा पाहू शकता. मी पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे का आता वेळेस आपल्याला बंधन आहे त्यामुळे शेवटच्या 2 प्रश्नाच्याकडे येतो की जगभर आता होमिओपॅथी वाढते का, आणि ती सगळ्यात जास्त आता थोडे रिझल्ट तर कळाले कशामुळे वाढते, परंतु वाढते का आणि त्याला अजून काय रिझल्ट आहेत वेगळे, काय त्याला आधुनिकता किंवा तंत्रज्ञानाची काही जोड मिळाली का, त्यामुळे झालंय? ओके, होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि होमिओपॅथिक सिस्टीम वाढतीये का, तर हो. म्हणजे अगदी आताच्या रिसर्चनुसार WHO इन्फॉर्मेशननुसार 2ऱ्या नंबरला होमिओपॅथिक मेडिसिन सिस्टीम आहे आणि तिची लोकप्रियता प्रचंड वाढत चालली आहे. बिकॉज सगळ्यात महत्वाचं की कोणतेही साईड इफेक्ट शिवाय होमिओपॅथिक मेडिसिननी पेशंट क्युअर होत आहेत. कोणताही ताण नाही, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, कोणतंही मेडिसिन घेताना काही लिमिटेशन्स नाहीत आणि जेंटल वेनी आपण मोठे मोठे आजार बरे करतोय. आणि सायकोलॉजिकल असू दे, डायबेटीज असू दे, पार्किन्सन सारखे डिसीजेस असू देत, फिमेल्समध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असू दे, स्किनचे सगळ्या पद्धतीचे कंप्लेंट्स असू दे, ऑल व्हरायटीमध्ये आपण काम करतोय. आणि जेनेटिकल प्रॉब्लेम्समध्ये पण होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे अशा पेशंटला आपण जास्तीत जास्त बेटर लाईफ कशी देता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्याकडे सेरिब्रल पाल्सीच्या पण केसेस आहेत ज्यांना आपण आणखीन चांगली लाईफस्टाईल द्यायचा प्रयत्न करतोय. तर होमिओपॅथीचा स्प्रेड वाढत चाललाय. आफ्टर कोविड तर तो खूप वाढत गेलाय.
म्हणजे लोकांना लक्षात आलंय की हो मेडिसिनचा इफेक्ट होतोय आणि मेडिसिन काम करतंय. इव्हन भारतातल्या अशा काही होमिओपॅथीला पहिला प्रेफरन्स आहे आणि नंतर बाकीच्या मेडिसिन घेतले जातात. मग ते अॅक्यूट असू दे नाहीतर क्रॉनिक असू दे. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणतेही हार्मफुल इफेक्ट नसताना जर आपल्याला क्युअर मिळत असेल तर ट्राय करून बघूयात या उद्देशाने सुरुवात करणारे पेशंट आता होमिओपॅथीचे फॅन होत घेणं पण हलकं आहे, सोपं आहे. म्हणजे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता, कसंही कधीही घेऊ शकता. ती एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे. सर्वात शेवटी की काय आता एकंदरीत याच्यातनं संदेश थोडाफार तरी आपल्या दर्शकांना गेलायच की या पॅथीमध्ये नेमकं काय आहे, कशा ट्रीटमेंट घेता येईल, लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस असायला पाहिजेत. परंतु तरीही एक सारांश म्हणून तुम्ही संदेश सर्वांसाठी काय द्याल? सगळ्यात महत्वाचं की स्वतःवर प्रेम करायला शिका. हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय तर स्वतःवर प्रेम करणं, म्हणजे स्वतःला वेळ देणं. आणि तो वेळ नुसता बसून न घालवता तो युटिलाइज तुम्ही तुमच्या हेल्थसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये घालवा. आठवड्यातून एकदा तरी स्वतःचा जो काही छंद आहे तो जोपासण्याचा प्रयत्न करा. त्याने तुम्हाला आनंद मिळायला लागेल. होमिओपॅथिक मेडिसिन हे स्वीट आहे बाय टेस्ट, तर तुमची लाईफ स्वीट करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन करतं. सो फर्स्ट प्रेफरन्स होमिओपॅथीला द्या, ज्याच्यातून विदाऊट साईड इफेक्ट आपण तुम्हाला कम्प्लिटली क्युअर देतो. म्हणजे कोणताही आजार हा मुळापासून नष्ट करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन करतं. आणि जिथे तो करता येणार नाही तिथे फिजिशियन स्वतः सांगतो की ह्या गोष्टीला आपल्याला लिमिटेशन्स आहेत, की हे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत आणि हे आपण पूर्णतः क्युअर करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल जर फ्रॅक्चरच झालेला असेल तर आपण आता मी वेट करतो आणि मी काय करूयात, मेडिसिन देऊयात असं नाही. तर त्यावेळेला आपण ऍडवाइज करतो की बाबा तुम्हाला हेच केलं पाहिजे. किंवा सर्जिकल केस काही वेळेला असतात की ज्याच्यामध्ये मल्टिपल सिस्टीम इन्व्हॉल्वमेंट असते, त्यावेळेला विथ मेडिसिन, विथ ॲलोपॅथिक किंवा विथ अदर मेडिसिन्स हेल्प किंवा एखादी सर्जिकल इन्व्हेन्शन आणि होमिओपॅथिक मेडिसिन असंही आपण देऊ शकतो. मेडिसिन दुसऱ्या मेडिसिन सोबतही देऊ शकतो. म्हणजे जे पेशंट आपल्याकडे इन्शुलिन घेत आहेत त्यांना आपण इन्शुलिन लगेचच बंद करायला सांगत नाही, तर त्याचे डोसेस टॅपर करतो. म्हणजे विथ इन्शुलिन तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन जर घेतले आणि तुमची हेल्दी लाईफस्टाईल जर स्टार्ट केली तर डोसेस टॅपरिंग आपण करायला लागतो. सो लिमिटेशन्स समजून घेऊन आणि हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर अवलंबली तर आपण स्वीट लाईफ जगू शकतो. आणि इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण इथं मॅडमांचे संपर्क करू शकता. खूप सारे प्रश्न इथून सुद्धा दर्शकांच्या मनामध्ये अजून बाकी राहिले असतील, जसे आता माझ्याकडे काही आहेत की जुनाट आणि दीर्घकालीन आजारांवरती, ॲलर्जी, अस्थमा, संधिवात याच्यावरती होमिओपॅथी कशी कार्य करते, किंवा खूप सारे असे क्वेश्चन्स असतील तर आवर्जून ते. ॲलर्जी रिगार्डिंग जर म्हणाल तर म्हणजे ती स्किन लेवलची असू दे किंवा रेस्पिरेटरी कंप्लेंट्स असू दे, तर ॲलर्जी ही फंक्शनल कंप्लेंट्स मध्ये येते. तर मी मगाशी आपल्या दोन गोष्ट कॅरेक्टरिस्टिकली मी डिफरन्शिएट केलं की फंक्शनल कंप्लेंट आणि स्ट्रक्चरल कंप्लेंट. सो जिथे फंक्शनल कंप्लेंट्स आहेत, ॲलर्जी आहे, तिथे ते 100% जाणार, नो डाऊट. आणि जिथे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत तिथे लिमिटेशन्स राहणार. त्यामुळे जे दुर्धर आजार आहेत, जे क्रॉनिक डिसिजेस आहेत, त्याला थोडी लॉंग टर्म ट्रीटमेंट आणि त्याला थोडे लिमिटेशन्स असतील, आणि जे फंक्शनल कंप्लेंट्स आहेत ते क्युअर होतील. येस, खूप खूप धन्यवाद. आणि अजूनही असे प्रश्न असतील तर दर्शक आवर्जून कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये आमच्या विचारून ठेवा. आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये ते कव्हर करू. नक्की नक्की. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद.